मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, डोंगी बोलता तुम है। लोग नहीं सिखाने का। बोलता डोंगी बोलते हाँ, कोई सिखाने का नहीं है ना। तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया। तो इधर काय के लिए आया हो, काय के लिए आया इधर हो? आज पुन्हा एकदा मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये एका मराठी कुटुंबाला हिनवलं गेलं. का? तर तुम्ही मराठी माणसं मांस मच्छी खाता, तुम्ही मराठी माणसं घाणेरडी आहात. पण तुम्ही आमच्या महाराष्ट्रात का आलात याचं खरं कारण आज मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आमच्या महाराष्ट्रात आलात तुमच्या कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आमच्या महाराष्ट्रातल्या सुखसोयी देण्यासाठी. या घाणेरड्या माणसाचा महाराष्ट्र संपूर्ण भारताच्या जीडीपी मध्ये किती जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो हे एकदा ऐका. संपूर्ण भारताच्या जीडीपी मध्ये एकटा महाराष्ट्र हा 15.7% कॉन्ट्रीब्यूट करतो. तर दुसऱ्या क्रमांकावर येतो उत्तर प्रदेश 9.2%, तिसऱ्या क्रमांकावर येतो तमिळनाडू 9.1%. तर महाराष्ट्रात मराठी माणसाला सर्वात जास्त टार्गेट करणाऱ्या गुजराती माणसांचा गुजरातचा क्रमांक येतो चौथा 8.2%. महाराष्ट्राच्या निम्मा. जर महाराष्ट्रासारख्या सोयी सुविधा तुमच्या राज्यात असत्या तर तुम्ही आमच्या राज्यात आलाच नसता. बरं, तुम्ही आता आलात तर जी माती तुम्हाला पोट भरायची संधी देती त्या मातीची, त्या मातीच्या भूमिपुत्रांची जरा तरी कदर करा. कारण या भूमिपुत्रांनी तुम्हाला सामावूनच घेतलं नसतं तर आजचं चित्र हे वेगळं असतं.